17 धावा. बघा समोर जरूर किरण पाटील आहे, परंतु त्याचा दबाव न घेता सध्या प्रल्हाद खेळतोय. त्याच्या समोर कुठेतरी अधिक आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच तर महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये भले तुमच्या समोर किती मोठा खेळाडू का असू द्या, परंतु तुमच्यामधील क्षमता आणि तुमच्यामधील आत्मविश्वास हा भरपूर महत्वाचा असतो. भले किरण गोलंदाजी आजवर भारतातील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये करत आलाय, परंतु आपल्याही हातामध्ये बॅट आहे हे आता प्रल्हादला माहिती आहे आणि त्यालाही माहिती आहे की इथून आपल्या हातात बॅट आहे तर आपणही काहीतरी करू शकतो. तो प्रयत्न आता केलाय. पहिल्या 2 बॉलवर किरणच्या विरुद्ध 6 धावा. लेट बॉल पुन्हा एकदा कट केलाय. बॉल वेगाने सरकतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, जाईल सीमा पार, येतोय चौकार. ऑन साइडला खेळायचं होतं, बॉल गेला पॉइंटला, परंतु रिझल्ट चांगला मिळाला, चौकार आलाय. रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या वेगाने बॉल होता. खरं तर ऑन साइडला खेळायचं होतं आणि पहा बॅटच्या टो एंडला मला वाटतं बॉल लागलाय आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या पलीकडे गेला. चौकार येतोय, सर्व काही सुरळीत. 2 चौकार किरणच्या विरुद्ध आले, दोन्ही मिस टायमिंगचे चौकार आले. तोही थोडा नाराज असेल. म्हणजे जिथून नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन, जाणता राजा देवरुंग संघाच्या दृष्टिकोनातून. आणि ते फार महत्वाचं असतं. तुमची शक्ती, तुमची युक्ती, आणि ज्या वेळेला तुमच्या शक्ती आणि युक्तीला नशिबाची साथ मिळते ना, त्या त्रिवेणीचा संगम तुम्हाला नक्कीच विजयाकडे घेऊन जात असतो. एक्सपर्ट स्कोरर मिस्टर हॅरी यांच्याकडून किरण पाटील आणि त्याच्या टीमला शुभेच्छा येतात. त्याचे स्वागत. ओ परफेक्ट यॉर्कर. आता किरण पाटील त्याच्या स्ट्रेंथवर येतोय. परफेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये हा चेंडू आणि येतोय डॉट बॉल आणि धावसंख्या 21 आहे धावफलकावरती. जी सुरुवात हवी होती जाणता राजा देवरुंग संघाला, ती सुरुवात तर फलंदाजांनी आता मिळून दिलेली आहे. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या आहेत. चांगली भागीदारी आपण पाहतोय. 21 धावा. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा राऊंड द विकेट. कटर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल. पहिल्या 3 बॉलवर किरणच्या विरुद्ध 10 धावा आल्या, परंतु आता तदनंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. हो, आणखी एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठचा तिसरा डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.5च्या सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 21 धावा धावफलकावरती आणि मेहर 11 बापगाव संघातील सर्वच खेळाडूंची जी मेहनत, बारामजी मेहर यांना मिळालेली ती साथ, आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जे यश तुम्ही पाहतात, एक यशस्वी स्पर्धा तुम्ही पाहतायत, यामागे या सर्वांची मेहनत पाहायला मिळाली. आणि दरम्यान माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीचे आदरणीय सन्माननीय राकेशजी दिघाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 7 स्टार कमिटी मेंबर आज मॉर्निंग सेशन पासून अजित पाटील, लखन पाटील आणि आता राकेशजी दिघाडकर यांचं देखील बाळरामजी मेहर यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि खरं तर या 7 स्टार या 7ही सितारांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण या विभागातील 40 संघ आजही या 7 जणांचं गुणगान गात आहेत. याचं कारण काय तर कुठेतरी एक क्षण असं वाटत होतं की या परिसरातील आता क्रिकेट लुप्त होत चाललंय, आणि त्या परिस्थितीमधून एक वेगळा प्लॅटफॉर्म, एक वेगळं वळय निर्माण केलं. आणि आज एकापेक्षा एक बेस्ट टीम्स आणि मोठमोठ्या स्पर्धा या असोसिएशन अंतर्गत तुम्हाला बघायला मिळाल्या. ALPL ची देखील घोषणा मला वाटतं की आता येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत होईल. ओ स्विच इट, व्हॉट अ शॉट इज दॅट. काय फटका त्या ठिकाणी खेळलाय. विशालच्या बॅटमधून येतोय चौकार.
पुढे गेले धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचल्यात 25 धावा. या ठिकाणी जरूर आपण म्हणू शकतो की या चौकारानं सांगितलं वेलकम निखिल पाटील. पुन्हा एकदा पुढे येऊन ड्राईव्ह केलाय कवसला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. बॉल वेगाने सरसावतोय. आणखी एक चौकार. लागोपाठची दुसरी बाउंड्री त्या ठिकाणी निखिल पाटीलच्या विरुद्ध. नाही रुकणे वाले. चला आणखी एक आला तर शशिकांत केने यांच्याकडून 1514 या ठिकाणी जीपे केले जातील. क्या बात आहे. आता विशालकडे ती सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 2 चौकार मारलेत. या बॉलवर जर का चौकार आला तर 1514 रुपयांचं पारितोषिक देखील तो जिंकेल. आणि धावा धावफलकावरती पहा 29 धावा. अनएक्सपेक्टेड बॅटिंग. जरूर अशा प्रकारे एक्सपेक्ट केलंच नव्हतं किरणनं आणि त्याच्या टीमनं की जाणता राजा देवरुंगचे बॅटर अशा प्रकारे तुटून पडतील आपल्या गोलंदाजांवरती. म्हणून मित्रांनो क्रिकेटमध्ये आहे ना, डोंट अंडर एस्टिमेट. कधीच कोणाला कमी समजू नका या क्रिकेटच्या खेळामध्ये. हो पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. मिड विकेटला बॉल येतोय. आता क्षेत्ररक्षक बॉलवरती आल्या. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 रन्स ऑन द बोर्ड नाव. प्रत्येकी ओव्हर मागे योगी सर 10च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक चांगला इंटेन्शन आता बॅटर मैदानात उतरलेत. त्यांना जिंकायचं आहे. त्यांना माहिती आहे की आपण प्रत्येकी टुर्नामेंट मध्ये ज्या वेळेला उतरतो प्रत्येक खेळाडू त्या माइंडसेटनं उतरतोय. लॉफ केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक सिक्सर. देवरुंगकरांना आनंद साजरा करण्याचा क्षण मैदानात देतोय. काय बॅटिंग केले विशाल आणि त्याच्या सोबतीला प्रल्हादनं. भागीदारी फार मोठी होत असताना फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ वाजवा दोन्ही फलंदाजांसाठी. जाणता राजा देवरुंग संघासाठी या ठिकाणी ही सलामीची जोडी आज मैदानात तुटून पडलेत. बरेचसे यंगस्टर खेळाडू आहेत. जाणता राजा देवरुंग संघामध्ये युवक आहेत. परंतु आज हा खेळ पाहिल्यानंतर कुठेतरी जे सिनियर खेळाडू आहेत त्यांना देखील या युवा खेळाडूंचा विचार करावा लागेल. कडक बॅटिंग, कडक फटकेबाजी निखिल पाटीलच्या विरुद्ध. ओ पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक. ओव्हर दी कव्हर्स. एक्सा कव्हरचा फिल्डर आता बॉलवरती येतोय आणि त्याच दरम्यान मिळेल एक धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. आणि आता इथे काय घडलंय. ओव्हर थ्रो झालाय. बॉल सर बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल 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 सीमा पार. धावा मिळतील एकूण 6. म्हणजेच हा येतोय ओव्हर थ्रोचा षटकार. क्रिकेट काय ज्या वेळेला मॅच अनाऊन्स झाली त्यावेळेला सर्वच जण सांगत होते की जाणता राजा देवरुंग संघ एक नवोदित संघ आहे त्याच्यामुळे ते जास्त धावा होतील असं वाटत नाही. परंतु काय खेळ केलाय. लेंथ बॉल होता. चांगली वापसी करतोय निखिल. तिसऱ्या षटकामध्ये धावाचा वेग भन्नाट पाहायला मिळाला. ओव्हर स्वरूपामध्ये देखील 6 धावा त्या ठिकाणी आल्या आणि एक षटकार देखील निखिलच्या विरुद्ध 2 चौकार देखील आपल्याला बघायला मिळाले. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. 14च्या सरासरीने धावा जोडल्या गेलेल्या आहेत. आता अंतिम षटक कोणता गोलंदाज या ठिकाणी हाताळताना दिसेल. थोडंसं आता दबाव वाढलाय आई एकविरा सावध संघावरती. थोडं नव्हे तर भरपूर दबाव वाढलाय. कारण आपण पाहिलंय कालपासनं की धावांचा पाठलाग होणं या मैदानावर भरपूर कठीण आहे. विशाल केने सध्या वैयक्तिक बॅटिंग करतोय 32 धावांवर. क्या बात आहे. वैयक्तिक 32 धावांवर फलंदाजी करतोय आणि एका बाजूला प्रल्हाद 11 धावांवर फलंदाजी करतोय. आज खरोखरच देवरुंगकरांचं मन जिंकलंय जाणता राजा देवरुंगच्या फलंदाजांनी.
पहिला बॉल लॉफ्ट केला, बेस्ट टायमिंग. हवेमध्ये चेंडू आहे आणि मिड विकेटला झेल त्या ठिकाणी पकडले आणि फायनली 43 धावांची भागीदारी त्या ठिकाणी ब्रेक करण्यामध्ये यशस्वी ठरलाय जेडी. जयेशला मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती सफलता आणि इथून 43 धावा धावफलकावरती असताना पहिला धक्का लागतोय जाणता राजा देवरुंग संघाला. चांगली पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली आणि अखेर मध्ये जेडीनं पार्टनरशिप ब्रेक केली. पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली. आई एकविरा सावध संघ खरं तर दिगंबर नेहमीच विकेट टेकर राहिला, परंतु आज तो विकेट लेस राहिला. किरण पाटीलला सुद्धा सफलता मिळाली नाही. निखिल पाटीलच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, तब्बल 22 धावा आल्या, त्यालाही सफलता मिळाली नाही. आणि आता जेडी अखेर शेवटच्या षटकामध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती सफलता त्यानं मिळवून दिलेली आहे. नवीन बॅटर सुनील आलाय मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा धावफलकावरती आणखी 10 ते 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम जाणता राजा देवरुंगला पंच केलाय, बॅकफुटला जात असताना क्या फाईन केलाय. डीप मधून कव्हरचे फिल्डर बॉलवरती येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी स्कोर पुढे गेले 45 वर. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जो खेळ राहिलाय त्याच प्रकारे या ओव्हरमध्ये मोमेंटम तुम्हाला दाखवावा लागेल. नेक्स्ट मॅच जानू स्पोर्ट इताडे ए वर्सेस जय हनुमान चौधरपाडा. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय. ओ रनआउटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. जेडीनं स्वतः फॉलो थ्रू मधून बॉल उचलत असताना, परंतु एक धाव तिथे मिळाली आणि एका धावेने स्कोर पुढे गेले धावफलकावरती 46 धावा. 46 50च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न आतापर्यंत दिसून आलाय. क्लीन बॉल फायनली आता विशाल त्या ठिकाणी बाद होतोय. 32 धावांचा विध्वंसक डाव त्याचा आपल्याला बघायला मिळाला. जेडीला मिळाली आहे ही दुसरी सफलता. उद्ध्वस्त करत असताना जेडीला ही सफलता मिळालेली आहे. दुसरी सफलता या ठिकाणी जेडी आपल्या षटकामध्ये मिळून देत असताना जयेश पुन्हा एकदा नवीन बॅटर अक्रॉस द लाईन हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि हा बॉल सरळ मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 47 धावा. चांगला पलटवार केलाय जयेश दळवीनं. मागच्या 3 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे वेगाने धावा बनत होत्या तिथून कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक अंतिम षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. 47 धावा या धावफलकावरती असताना राऊंड द विकेट. ओ शेवटचा बॉल आणखी एक डॉट बॉल. फक्त आणि फक्त 4 धावा जयेशनं खर्च केल्या. 2 विकेट मिळवले आणि या मॅच मध्ये पलटवार करून दिलाय आई एकविरा सावध संघाला. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. धावा धावफलकावरती एकूण तुम्ही पाहता 47 धावा. 48 लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता आणि दोन्ही कॅप्टन सोबतच आलेले आहेत. चला जय हनुमान चौधरपाडा नंबर 1 रँक वर असणारा संघ आणि सोबतच तुम्ही पाहतात जानू स्पोर्ट इताडे. नाणेफेकी या ठिकाणी आपण करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वेलकम विशाल, वेलकम कुणाल. चला दोन्ही टीमला जरूर टॉसची माहिती आपण देत आहोत. एका बाजूला मेहेर 11 बापगाव आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक.
मेहर 11 बापगाव असा कॉल होता आणि तेच आलेलं आहे. नाणेफेक या ठिकाणी जिंकलेली आहे ती म्हणजे टीम जानू स्पोर्ट इताडीनं. मी मान्यवरांना विनंती करतो की पुन्हा आपण मंचावरती बसावं. विशाल परटोले माझ्यासोबत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, कारण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय घेतोस? फिल्डिंग करू. काय सांगशील या मागचं कारण? मागच्या 2 दिवसामध्ये तू मॅचेस बघितल्या असशील. चेसिंग करताना डिफिकल्टीज येतात तरी फिल्डिंग करणार आहेस. या मागचं कारण काय? कारण काय ना, आता लो स्कोर करायचा पण समोरच्या टीमला आणि चेस करू आम्ही. आज पूर्ण संघ पाहायला मिळेल, कारण बऱ्याचशा मॅचेसमध्ये आपण पाहतो की एक फिल्डर आज आहे तर दुसरा फिल्डर नाही आहे. असं चित्र आपल्याला जानू स्पोर्ट इत्यादीचं बघायला मिळालं आहे. परंतु आजच्या लढतीसाठी पूर्ण पॅक टीम, नाही, आज पण 2 कमी आहेत कारण ते एकविराला गेलेत. म्हणजे ती समस्या आहेच. जरूर एक शेवटचा प्रश्न. मला वाटतं की उद्या इताडीची स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेविषयी काय सांगते? त्या स्पर्धेची तयारी कशी चालू आहे? ती पण तयारी चालू आहे चांगलीच आणि ही स्पर्धा दरवर्षी चांगल्या प्रमाणे भरतात आणि दरवर्षी काहीतरी नवीन असतं त्यांचं. इच्छा असेल बॅटिंग करायची आहे. सध्या या वर्षामध्ये नंबर 1 रँक करतोय तुमचा संघ. तो आत्मविश्वास याही मॅच स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. हो, नक्कीच. आज एकंदरीत तुमच्या कॅप्टननं बऱ्याचदा सांगितलं की सराव मेहनत करून आजवर अजय हनुमान चौधरपडांना हे यश मिळवलेलं आहे. जरूर सातत्याने मैदानावर मॉर्निंग सेशन असेल, इव्हनिंग सेशन असेल, इथून हे जे सराव हा जो मोटिवेट तुम्हाला करणारा, मार्गदर्शन करणारा जे गावचे प्रेक्षक आहेत, आज त्यांच्याविषयी जाणून घेईन. कारण मॅच संदर्भात भरपूर वेळा आपण चर्चा करत असतो, कारण तुमचा क्राऊड मोठ्या प्रमाणात असतो प्रत्येक टुर्नामेंटला. कारण की ते देखील प्रॅक्टिसला येतात, आम्हाला देखील बोलवतात, कारण की ते आमचे जास्त आहेत, ते प्रॅक्टिस करून घेतात. म्हणजे त्यांचा सपोर्ट तुम्हाला आजवर संघासाठी राहिलेला आहे. शुभेच्छा असतील कुणाल आणि तुझ्या टीमला देखील. तर नाणेफेकी मित्रांनो संपन्न झाली आहे. टॉस जिंकला आहे जानू स्पोर्ट इताडीनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चला 2 सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. माजी सरपंच जीवनदास केन यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. जीवनदास केने यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. माजी सरपंच आणि त्यांचा सन्मान आदरणीय या स्पर्धेचे आयोजक बाळरामजी मेहर यांच्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान देणं खरं तर आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या भारतीय संस्कृतीचं आज जतन आपण करत असताना, त्यानंतर पोलीस पाटील देवरुंगचे आदरणीय राजेश पाटील, स्वतः एक यशस्वी क्रिकेटर म्हणून अनेक वर्ष जय हिंद देवरुंग संघासाठी ज्यांचा खेळ तुम्ही पाहिला, आणि तेच राजेश पाटील आज आपण पाहतोय ॲज अ कोच म्हणून भूमिका सांभाळत आहेत. आणि कमिंग सून फ्री एंट्री टुर्नामेंट पोलीस पाटील चषक 2026. फक्त ग्रामपंचायत अंतर्गत संघांना त्या स्पर्धेमध्ये घेतलं जाणार आहे आणि जरूर त्या स्पर्धेमध्ये 300 ते 400 व्यक्तींसाठी जेवणाचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद पोलीस पाटील साहेब. असंच क्रिकेटवरती तुमचं प्रेम असू द्या आणि सध्या रील स्टार सुद्धा हळूहळू बनत चाललेले आहेत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, आपण ऐकूया योगी सरांचा आवाज. हॅलो चेक. पावशेला या ठिकाणी धाबांचा पाठलाग सुरू झालेला आहे. एकविरा साबत संघाच्या वतीनं लक्ष आपण जर पाहिलं तर 48 धाबांचा आहे. आणि जे आपण या स्पर्धेनंतर जे पुढली स्पर्धा येणार आहे, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण स्टेज कव्हर करा, कारण याच ठिकाणी मित्रांनो 1 जानेवारीपासून तर 4 जानेवारीपर्यंत तुम्हाला स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाचा आनंद घेता येईल. आणि त्या स्पर्धेचं जे आपण लाईव्ह जे लॉट्स आहेत त्या आता मात्र आपण या ठिकाणी उडवतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा करणं ऑन साईडला एक्झॅक्टली एक्स्ट्रा फिल्डर होते यस, आणि त्यामुळे मात्र हा चौकार. तर पाहिजे या स्पर्धेमध्ये या प्रत्येक दिवशी तुम्हाला 8 संघांचा पूल पालाबणार आहे. अशी ही स्पर्धा असेल स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. आणि आपण त्या स्पर्धेचं लाईव्ह लॉट्स आपण या ठिकाणी ओपन करतो. मी विद्यमान पोलीस पाटील देवरुंगचे राजेश पाटील यांना विनंती करतो की आपण 2 चिठ्ठ्या काढा आणि हा उद्घाटनीय सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे.
जानूसपट इताडे ए विपक्ष जय अंबिका देवरुमपाडा. पंडित गोडे हा उद्घाटनी सामना असेल याची आपण नोंद घ्या. प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त फटका, स्लॉक स्वीप आणि चेंडू पुन्हा चाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. जय सावराई स्पोर्ट एलकुंदे आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल अनुज 11 जय दुर्गा स्पोर्ट लोणार. हा दुसरा सामना पहिल्या दिवसातील. तिसरा सामना असेल आपण बारामजी मेहर यांच्याकडून मात्र ड्रॉ ओपन करतो. जानूसपट इताडे ब आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल गावदेवी स्पोर्ट नानकर. चला हा तिसरा सामना आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे जाणता राजा देवरुंग. तर हे 8 संघ तुम्हाला पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळतील. चला दुसऱ्या दिवसाचे आपण ड्रॉ ओपन करूया. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल जय झोटिंग देवरुंग विपक्ष योगेश 11 आमणे ए. हा पहिला सामना असेल याची आपण नोंद घ्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये दिनांक 2 जानेवारी 2026. चला आपण दुसऱ्या सामन्याचे आपण लॉट्स ओपन करूया. आई गावदेवी वालशीन आणि त्या संघाच्या विरोधात संघ असेल मकरंद स्पोर्ट मुठवल. म्हणजे आयोजक संघ तुम्हाला दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चला मॅच क्रमांक 3 आई एकविरा नानकर विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट लोणार. आई एकविरा नानकर आणि शिवशक्ती लोणार आणि शेवटचा सामना दुसऱ्या दिवसातील. नो ॲडजस्टमेंट याची आपण नोंद घ्यायची आहे. संजय स्पोर्ट सावत आणि त्यांच्या विरोधात संघ असेल A1 जोडी आमनेपाडा. तर हे होते दुसऱ्या दिवसातील संघ तुम्हाला मध्ये पाहायला मिळतील. 8 संघ तुम्हाला दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत. दिवस क्रमांक 3. चला लखन पाटील आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. डे क्रमांक 3 पहिला सामना जय सावरीदेव किरवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल बालगोपाल सोनालेपाडा. तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना किरोली विपक्ष सोनालेपाडा. त्यानंतर दुसरा सामना असेल तिसऱ्या दिवसातील आई गावदेवी स्पोर्ट वीरेन स्पोर्ट आई गावदेवी विहाणा स्पोर्ट पिसे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल स्वामी समर्थ सोनाले. हा दुसरा सामना तिसऱ्या दिवसातील. चला बारामजी मेहराच्या शुभ हस्ते आपण पुढील 2 चिठ्ठ्या ओपन करूया. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल नक्षत्र चोदरपाडा ज्युनियर. चला आणि तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील आडी किरवली रॉकी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि त्याच्या विरोधात संघ आई गावदेवी बाबगाव आई गावदेवी प्रसन्न. चला 3 दिवसाचे ड्रॉ आपण इथे ओपन केलेले आहेत आणि फायनल डे शेवटच्या दिवसातील आपण ड्रॉ इथे ओपन करतोय. सुपर संडे आणि सुपर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. जय हनुमान चौधरपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडे. चला दुसरा सामना असेल आई एकविरा स्पोर्ट सांगे आणि जय हनुमान इताडे. चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. 32 संघांना स्पर्धेमध्ये संधी देण्यात आलेली आहे. रोशन स्पोर्ट मुठवल तिसरा सामना आणि त्याच्या विरुद्ध संघ असेल जय हनुमान खांडवल ब. रोशन स्पोर्ट मुठवल आणि जय हनुमान खांडवल ब
आणि शेवटची मॅच एकविरा स्पोर्ट्स सावध विपक्ष धनेश इलेव्हन कुकसे. तर हे ड्रॉ होते स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 आणि स्पर्धा सुरू होणार आहे 1 जानेवारी ते 4 जानेवारी. 4 दिवसांचा हा कालावधी या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहू शकाल या ठिकाणी फलंदाजी चांगली पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये किरण पाटीलच्या वतीनं. थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल चाप केलाय चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटला. सिंगल धाव कंप्लीट. दोन्ही बंधू आपण पाहिली सलामीवीरासाठी. किरण पाटील आणि निखिल पाटील लक्ष पाहिले तर 48 धावांचा आहे, परंतु धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 21 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. जाणताना तर देवरुसाकडे चांगला खेळ साकारला, 70 धावा जोडल्या गेल्या, परंतु कुठेतरी पहिल्या षटकामध्ये समीरनं मात्र भरपूर धावा तिथे खर्च केल्या. आणि आता पाहू शकाल सुनील बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. रिबाचा फटका चेंडूला येऊ दिला आणि त्याच्यानंतर बाटचं तोड उघडलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना किरण पाटील स्पेशल स्ट्रोक सिक्सर. थोडासा गोलंदाजीमध्ये आपल्याला अनुभव कमी पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे पाहतो की फलंदाजाने मात्र या ठिकाणी वेगाने धावा जोडण्याचा प्रयत्न केलाय. वेलकम करण मेहर. अपाट मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची सुद्धा राहिलेली आहे. संपूर्ण जे आपण पाहतोय मेहर 11 बापगाव संघातील खेळाडू दिवस रात्र मात्र या स्पर्धेसाठी मेहनत करतायत आणि आज सक्सेसफुल स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून घडली गेली आणि या स्पर्धेत त्यांनी सातत्य टिकून ठेवलेलं आहे. हो हो, पाहिलं तर या ठिकाणी रिव्हर्सचा फटका एक्झॅक्टली खेळायचा होता, परंतु चेंडूची लाईन जर पाहिली तर लेगस्टंपच्या बाहेर पंचाचा वाईटचा इशारा आणि तदनंतर पाहू शकाल चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी बोर्डच्या रूपानं या ठिकाणी या 5 धावा. प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाजावरती, त्याच्यामुळे एक्झॅक्टली लाईन मध्ये आपल्याला बिघाड पाहायला मिळतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ सध्या आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स सावध. संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आणि या संघाची सुद्धा मात्र एकविरा आईच्या नावानं चषक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाची ती भेट असेल दिनांक 12 जानेवारी ते दिनांक 14 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी असेल आणि ती स्पर्धा RK क्रीडानगरी आमणे या ठिकाणी होणार आहे. ज्या संघाला सहभाग व्हायचा असेल तर आपण एकविरा सावध संघाच्या कुठल्याही खेळाडूशी संपर्क आपण साधू शकता. पुन्हा रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन, रॉकेट शॉट आणि चेंडू चालला कव्हर पॉइंटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फटका पहा, असं वाटतं की स्ट्रोक वारंवार पाहत राहावं. जबरदस्त या ठिकाणी बाटलांचा पूर्णपणे त्याने वापर केला. रिव्हर्सच्या माध्यमातून या ठिकाणी तो स्ट्रोक त्याने खेळला गेला आणि चांगल्या रिदमवरती आज आपल्याला किरण पाटील पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर कुठेतरी विकेटचं कॉलम त्याचं खाली राहिलं जरूर, धाबांचा पाठला करताना पुन्हा एक चांगला क्लास पाहायला मिळतो. फटका परतो वाईट डिश लॉंग अपकडे क्षेत्रक्षक तैनात आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगल धाव या ठिकाणी सहजपणे पूर्ण केली गेली. आज दोनो भाई और दोनो तबाई असंच म्हणावं लागेल. निखिलला जास्त संधी मिळाली नाहीये, परंतु तो चांगली साथ देतो किरण पाटीलला. आतापर्यंत आपण किरण पाटीलचा विचार केला तर 5 चौकार निघाला, त्याच्या बॅटमधून एक सिक्सर पाहिला आपण. बॉलर पाठ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हॉट हँड बॉल सॉफ्ट डिस्मिसल आणि पाहू शकाल एकविरा सावध संघाला लागणारा हा पहिला धक्का. निखिल पाटील बांधून मात्र माघारी परततोय. फक्त एका धावेचं आपल्या संघाला त्याने योगदान दिलं, परंतु दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. 37 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि 37 वरती लागणारा हा पहिला धक्का. न्यू बॅटर मिस्टर JD आलाय. JDचं कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आणि
जरूर त्या गोलंदाजीनंतर कुठेतरी अंडर 50 पर्यंत मात्र जाणतानाचा देवरुंग संघाला मात्र त्याने थांबवलं. त्यामध्ये जेडीचा चांगला परफॉर्मन्स पाहिला. फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि आता मात्र फलंदाजीसाठी मात्र त्याला वन डाऊनला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे. .37 लॉस ऑफ 1 विकेट्स. एकविरा सावध. ओहो, लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी पंचांनी ती अपील फेटाळली. पहिल्याच चेंडू खेळत असताना डॉट बॉलवरती मात्र आपण पाहतोय. षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावरती. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि फक्त विजयासाठी इथून 11 धावांची आवश्यकता असेल. बॉल टर्न इक्वेशन आपण म्हणू शकतोय. तिसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज मोहित. आज मन मोहित करणारी गोलंदाजी त्याला मात्र करावी लागेल. जरूर त्याला मात्र कानमंत्र दिले जातात समीर घोडे यांच्या माध्यमातून, परंतु त्या कानमंत्राचा तो मात्र या ठिकाणी योग्य वापर करणार का? युवा आहे आणि आज युवा घडवण्यासाठी समीर घोडे एक्झॅक्टली पुढे आले आणि त्याने मात्र आपल्या गावातून संघाची एक बांधणी केली आणि जरूर आता मात्र हे युवक सर्व आता मात्र त्या संधीचा मात्र सोनं करण्याचा प्रयत्न करतील. परंतु सध्या तरी आपण पाहतो की ऑल इज वेल नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये समीरनं 20 खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये सुनीलनं 17 खर्च केल्या आणि त्यामध्ये येणाऱ्या 12 चेंडूच्या केल्यामध्ये 11 धाबांची आता मात्र इथून आवश्यकता एकविरा सावध संघासाठी. ओ रिबसचा फटका, फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला किरण पाटीलनं. चेंडू चाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी. षटकार. विजयासाठी आता मात्र इथून फक्त 5 धाब्यांची गरज की हा सामना याच ओव्हरमध्ये आता मात्र फिनिश होतो की काही. पंचाचा नो बॉलचा इशारा, कारण जी खेळपट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडूचे हाताळणे आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्रीट की त्याच्यावरती येणार का एखादा मोठा एक चौकार किंवा षटकार की या चेंडूवरती हा सामना मात्र इथे फिनिश करण्याचा प्रयत्न किरण पाटील करेल. मॅच बॉल आलेला आहे. फलंदाजी चांगली राहिली आज जाणताना देवरुख संघाने, परंतु कुठेतरी गोलंदाजांनी मात्र आज निराशा केलेली आहे. जी अपेक्षा होती त्यांच्याकडून त्या अपेक्षापूर्वक मात्र गोलंदाजी झाली नाहीये. वेलकम हेमंत मेहर अँड अभिगोडे. हो, चांगला चेंडू. फ्रीट बॉल आहे समीर गोडे, याचा तुम्हाला भान असणं गरजेचं आहे. होत असतो अशा गोष्टी, कधी कधी घडत असतात. पण तो रिॲक्शन जर असं पाहिलं की आय थिंक झेल त्याने पकडला होता एस्टाच्या पाठीमागे. ओहो, चांगला चेंडू, परंतु लाईन थोडीशी चुकीच्या उजव्या स्थितीच्या चेंडू बाहेरून चाललाय. वाईटची खून दर्शवत असताना पंच रमेश म्हात्रे सर या विभागावरती भरपूर प्रेम करणारा हा व्यक्तिमत्व अर्थात पंच रमेश म्हात्रे सर आहेत. नेहमीच आपण पाहतो की या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात त्यावेळी पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला मिकादा सर पाहायला मिळतात. पुन्हा दूरवरून करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू चाललाय बाहेरच्या दिशेनं. वाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी धाबा जास्त खर्च करतोय गोलंदाज मोहित. थोडीशी अनुभवाची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केली एकविरा सावध संघाने. त्यामध्ये आज सिंहाचा वाटा उचलला किरण पाटीलनं. आज पाटलाची पाटीलगिरी पाहिली आपण. हो, सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे आपण टेस्ट क्रिकेटमध्ये फटके पाहत असतो त्या अनुषंगाने मात्र त्याची एक झलक त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला माहिती की इथून सामना आपण सहजपणे जिंकू शकतोय. परंतु म्हणतात ना की जास्त सावधगिरी बाळगली की ती कधी कधी आपल्या अंगलेखी येत असते. ओ रिबासचा फटका केल्याचा प्रयत्न झालाय जरूर. शॉट तडमेला चांगलं क्षेत्ररक्षण आणि तदनंतर पाहू शकाल एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. दुहेरीची प्रयत्न जर केला असता तर मात्र त्या 2 धावा कंप्लीट झाल्या असता, परंतु जेडीने सांगितले की विनिंग शॉट मी खेळणार आणि तो शॉट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल का? एका धाब्याची गरज. वेलकम भावेश मेहर उर्फ बाळू. त्यांची सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये अपाट मेहनत राहिली, परंतु गोलंदाज सांगतो की तुम्हाला बॅटच्या स्वरूपात मी धाव जोडून देणार नाहीये.
त्यांनी हाताला वाईट आणि हा सामना जिंकलाय एकविरा साबत संघानं. खूप खूप अभिनंदन टीम एकविरा साबत अँड हार्ड लक टीम जाणता राजा देवरुंग. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी एक हाती किल्ला लढवला आणि पावशेकरला बॅटिंग करत असताना 48 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 14 चेंडूच्या खेळामध्ये